नमस्कार, मी आहे निलिमा. एसिन कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी. आमच्याकडे कटाच्या आमटीला सार म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते तर ते मला कमेंट्स मध्ये सांगा. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य बघूया. मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. 1 चमच मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतली आणि पाणी घेतलेलं आहे. चला तर मग आपण कणिक मळून घेऊया. एका बाउलमध्ये मी कणिक टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मैदा टाकून घेणार आणि 1 चुटकी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि लूज कणिक भिजवून घ्यायची आहे. गव्हाचं पीठ आणि मैदा व्यवस्थित भिजवून झालेला आहे. त्यानंतर आपण यावर एक झाकण ठेवून याला रेस्ट करायला ठेवणार आहे. पुरणासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 2 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. 2 कप गूळ बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर 4-5 विलायची, जायफळ आणि जावित्री पावडर घेतलेला आहे. चला तर मग आपण आता चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर आपण पुरणाची डाळ शिजवून घेणार आहे. नंतर मी गॅसवर कुकर ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये 3 कप पाणी टाकून घेणार आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकून घेणार आहे. नंतर मी डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. मी आता डाळवरचा फेस काढून घेणार आहे. मी आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि 1 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे. आता मी कुकरला व्यवस्थित झाकण लावून 4-5 शिट्या काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी कुकरला 4-5 शिट्या काढून घेतलेल्या आहे. डाळ व्यवस्थित शिजून झालेली आहे. आता आपण डाळ एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. सर्व शिजून घेतलेली डाळ मी काढून घेतलेली आहे आणि हे डाळीमधील पाणी जे उरलेलं आहे त्याची आपण कटाची आमटी तयार करून घेणार आहे. मी कटाची आमटी तयार करण्यासाठी 1 टेबलस्पून डाळ बाजूला काढून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर परत कुकर ठेवून शिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ मेल्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे.
आणि डाळ व्यवस्थित शिजलेले आहे. मी यामध्ये जायफळ टाकून घेतलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, त्याबद्दल सॉरी. 1 चम्मच जावित्री पावडर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विलायची टाकून घ्यायची आहे आणि मी विलायचीचे सालं पण टाकून घेतलेले आहे. 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. कोणताही गोड पदार्थ करताना मीठ टाकून घेतलं की खूप टेस्टी बनते. आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे. ते आपण एका चाळणीमधून काढून घेणार आहे. पुरणाची डाळ हे थोडी थोडी टाकूनच काढून घ्यायची आहे. चला, आता आपली पुरणाची डाळ पण काढून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत पुरण तयार झालेलं आहे. हे जे चाळणीमध्ये उरलेलं बॅटर आहे हे मी कटाच्या आमटीमध्ये वापरणार आहे. कारण ही उरलेली डाळ जी आहे हे गोड आहे, त्यामुळे कटाच्या आमटीला छान टेस्ट येते. तर आता मी कटाच्या आमटीला लागणारा मसाला तयार करून घेणार आहे. लोखंडाची कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून 2 मोठे चिरून घेतलेले कांदे भाजून घेणार आहे. कोणताही मसाला भाजून घ्यायच्या वेळेस आपल्याला लोखंडाचा तावा किंवा लोखंडाची कढईच यूज करायची आहे. लोखंडाचे भांडे वापरल्याने आपल्याला थोड्या प्रमाणात लोह मिळते. मी स्टाफ नर्स आहे म्हणून मी छोट्या छोट्या हेल्थ बद्दल टिप्स देत असते, ते तुम्ही जरूर फॉलो करा. चला, आता कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये मी लसूण कळ्या आणि 2 हिरवी मिरची टाकून घेणार आहे. कांदा, लसूण, हिरवी मिरची व्यवस्थित भाजून झालेला आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता परत त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे. खोबऱ्याचे काप पण व्यवस्थित गोल्डन रंगावर भाजून झालेले आहे. ते मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे जिरे आणि थोडेसे खडे मसाले परतून घेणार आहे. 3 विलायची, 4 लवंग, थोडीशी कलमी, त्यानंतर 2 मोठी विलायची आणि 8-10 मिरी. हे व्यवस्थित परतून झालेले आहे. त्यानंतर 2 चमचे खाकस भाजून घेणार आहे. आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. मसाला मी बारीक वाटून घेणार आहे. चला, तर आता आपण कटाची आमटी तयार करून घेऊया. त्यासाठी साहित्य बघून घ्यायचं आहे. शिजवून घेतलेल्या डाळीवरचं पाणी, शिजवून घेतलेली डाळ, ही गोड डाळ आहे. त्यानंतर वाटून घेतलेला मसाला पेस्ट, त्यानंतर फोडणीसाठी 2 लाल मिरची आणि जिरे, आणि हे RCMचे मसाले आहेत. RCM मॅजिक मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि तिखट. चला, तर आपण कटाची आमटी तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे. 2 सुक्या लाल मिरची आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे, त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आणि थोडीशी कसुरी मेथी,
डाळ टाकून घ्यायची आहे. आणि हे गोड डाळ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर डाळीवरचं पाणी टाकून घेणार आहे आणि याला 5 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आता मी यामध्ये चिंच मुरू टाकून ते पाणी काढून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे आणि परत याला 5 मिनिट उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. चिंचच्या बदलीत तुम्ही निंबूचा रस पण टाकू शकता. चिंच हे ऑप्शनल आहे. मी कुकरवर झाकण ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. आपली कटाची आमटी आता तयार झालेली आहे आणि खूप सुंदर स्मेल सुटलेला आहे. चला तर मग आता आपण कणिक भिजून ठेवली होती ती बघून घेऊया. कणिक पण छान मुरलेली आहे. त्यावर आपण आता तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. चला तर आता छान कणिक मऊ झालेली आहे. आपण पुरणपोळी बनवून घेऊया. मी जेवढा गोळा कणकेचा घेतलेला आहे तेवढाच गोळा आपल्याला पुरणाचा घ्यायचा आहे. मी छोटी पुरणपोळी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुरणपोळी भरून घ्यायची आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. साखर ही शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे साखरेचा कमीत कमी वापर करायचा आणि पुरण हे नेहमी गुळाचंच तयार करायचं. गुळामुळे आपलं आरोग्य चांगलं राहते. चला आपली छान पुरणपोळी तयार झालेली आहे. त्यावर आपण 2 चम्मच तूप टाकून घेणार आहे. पुरणपोळी आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार झालेली आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब